तर आपल्याला असं आढळून आलं आहे की जे आपण पीक घेतो त्याच्यामध्ये 20 ते 40% आपल्याला उत्पादनामध्ये वाढ मिळालेली आहे. त्याचबरोबर पाणी 30% कमी दिलं तरी आपल्याला उत्पादनामध्ये वाढ आढळून येते. पाणी कमी दिलं तर चालतं. त्याचप्रमाणे आपण जी खतं किंवा न्यूट्रन्स वगैरे बाहेरून देतो ही जवळजवळ 20 ते 30% कमी दिले तरी आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकतं. आता याचे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग केलेले आहेत. या प्रयोगामध्ये आम्हाला असं आढळून आलं आहे की नांदेडच्या भागामध्ये केळी उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. तर त्यांना असं आढळून आलं की हे पाणी वापरल्यानंतर त्यांना जवळजवळ 35 टन प्रति एकर त्यांच्याकडं उत्पन्न मिळत होतं. तर आता त्यांच्याकडं 50 टन प्रति एकर उत्पादन मिळायला लागलेलं आहे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाठीमागच्या वर्षी जे थंडीमुळं काही काही पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. तर ज्या शेतकऱ्याने नांदेडच्या हे उपकरण बसवलेलं आहे त्या शेतकऱ्यांची पिके थंडीमध्ये सुद्धा व्यवस्थित जगू शकली. त्याचबरोबर त्यांच्याकडं पाण्याचा मोठा दुर्भिक्ष असल्यामुळं पाणी कमी असूनसुद्धा त्यांची पिकं उत्तम रीतीने येऊ शकली. तसेच याचे प्रयोग केळी, द्राक्षे आणि सफरचंद अशा वेगवेगळ्या ठिकाणी केळी, द्राक्षे आणि डाळिंब शेतीमध्ये उत्पादनामध्ये वाढसुद्धा झालेली आहे. तर या ठिकाणी शेतीमध्ये आपल्याला खतं कमी दिली चालतात, त्याचबरोबर उत्पादन जास्त वाढ होते. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जर पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्षार असतात. आता हे क्षार असतात त्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी ठिबक सिंचनमध्ये किंवा पाईपलामध्ये ब्लॉकिंग होतं. तर या ठिकाणी जे कॅल्शियम कार्बोनेट असतं त्याच्यामुळं मुख्यत्वे करून ब्लॉकिंग होत असतं. तर हे कॅल्शियम कार्बोनेटचं रूपांतर हे घट्ट न होणारं म्हणजे सॉफ्ट असं कॅल्शियम कार्बोनेट ज्याला अल्गोनिन म्हणतात त्याच्यामध्ये रूपांतर होतं. आणि त्यामुळं ठिबक सिंचनच्या पाईप्स ब्लॉक होण्याचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होतं आणि शेतीच्या उत्पादनामध्ये वाढीला ह्याचा वापर करून घेतात. आता या ठिकाणी ह्याचं शेतीमध्ये ज्यावेळेला आपण उसाला या प्रकारचं पाणी वापरतो त्यावेळेला असं आढळलेलं आहे की जे उसाला फुटवे फुटतात ते सामान्य पाण्यापेक्षा ह्याच्यामध्ये 5-5, 10-10 जास्त फुटवे फुटलेले आढळलेले आहेत. आणि फुटवे जास्त होऊन त्याचप्रमाणे उसाची वाढ जोमानं झालेली आढळलेली आहे. त्याचबरोबर त्याची जी काही पानं असतात त्या पानांची जाडी वाढलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला असं आढळून येतं की कुठल्याही प्रकारच्या पिकाला ह्याचा उत्तम प्रकारे वापर करून घेता येईल आणि आपल्याला आधुनिक शेतीचं तंत्रज्ञान आहे ते आत्मसात केल्याशिवाय आणि उत्पादन जास्त वाढवल्याशिवाय यापुढं शेतीला पर्याय नाही. त्याचबरोबर हे जी उपकरण तयार केलेली आहेत ही आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरलेली आहेत. आता उदाहरणार्थ आम्ही जी आत्तापर्यंतची शेतीची ही उपकरणे केलेली आहेत, हायड्रॉन नावाची उपकरणे जी तयार केलेली आहेत, ही उपकरणं ह्याच्यापैकी जवळजवळ 80% उपकरणं आम्ही परदेशात एक्सपोर्ट केलेली आहेत. ह्याच्यामध्ये मुख्यत्वे स्पेनमध्ये ह्याचे प्रयोग बरेच झालेले आहेत. तर स्पेनमध्ये प्रयोग केल्यानंतर त्यांना असं मिळालं आहे की जर गुराच्या गोठ्याला जर पाणी लागतं म्हणजे गायींना पिण्यासाठी, त्याचबरोबर गोठा धुण्यासाठी जे पाणी लागते ते पाणी जर ह्या पाईपमधून पाठवलं तर त्यांना आढळून आलं की गायींना जो डिसेंट्रीचा त्रास होतो तो बऱ्याच प्रमाणात कमी झाला. त्याचबरोबर गायींची प्रतिकारशक्ती वाढली आणि दुधाचं प्रमाणही वाढलेलं आहे. त्याचबरोबर दुधामध्ये प्रोटीन्स आणि लिपिड जी असतात ती चांगल्या प्रमाणात वाढलेली आहेत. तर हेच पाणी जर दुसऱ्या ठिकाणी उदाहरणार्थ स्विमिंग पूलला वापरलं तर त्या ठिकाणी पाण्यामध्ये ऑक्सिजन वाढलेलं आढळलेलं आहे. त्याचबरोबर स्विमिंग पूलमध्ये त्यांना जी वेगवेगळी केमिकल्स वापरावे लागतात पाणी शुद्ध करण्यासाठी ती बऱ्याच प्रमाणात कमी द्यावी लागलेली आहेत. आता हेच पाणी जर एखादा पॉवर प्लॅन्ट असेल किंवा ज्या ठिकाणी हार्ड वॉटर आहे आणि स्केलिंगची जास्त प्रॉब्लेम आहेत अशा ठिकाणी वापरलं तर स्केलिंग टाळलं जातं. त्याचबरोबर मेंटेनन्सही मोठ्या प्रमाणात कमी लागतो. स्पेनमध्ये एक 2 मेगावॅटचं पॉवर प्लांट आहे. त्या पॉवर प्लांटला वॉटर सर्क्युलेशनसाठी हे युनिट वापरलेलं आहे. त्यावेळेला त्यांना असं आढळून आलं की त्यांचा जो टोटल मेंटेनन्स होता पॉवर प्लांटचा तो बऱ्याच प्रमाणात कमी आला. त्याचबरोबर स्केलिंग
हे बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं आहे. आता ह्याचबरोबर ही जी आपण टेक्नॉलॉजी विकसित केलेली आहे, या टेक्नॉलॉजीचा आपणाला ड्रेनेज वॉटर शुद्धीकरणासाठीचा चांगल्या प्रमाणे वापर करता येतो. तर ज्याप्रमाणे अशुद्ध पाणी असेल त्या प्रमाणात त्याला किती प्रमाणात ह्या पाईपमधून पाठवायचं हे अवलंबून आहे. तर ड्रेनेज वॉटर क्लिनिंगमध्ये त्यांना असं मिळालं आहे की जर तेच पाणी पुन्हा पुन्हा त्यातून पास केलं तर ड्रेनेज वॉटरसुद्धा आपल्याला शुद्ध करता येतं. आणि ह्याच्यामध्ये असणारे जे कोलीचे विषाणू आहेत, हे विषाणू आपल्याला बॅक्टेरिया हे संपूर्ण मारून टाकता येतात आणि ते पाणी पिण्यायोग्य करता येतं. त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मत्स्यपालन केंद्र आहेत त्या ठिकाणी याचा वापर केला आढळलेला आहे की याच्यामध्ये त्यातून पाणी पाठवल्यानंतर पाण्यामध्ये जो ऑक्सिजन असतो विरघळलेला, हा विरघळलेला ऑक्सिजन फार चांगल्या प्रमाणे वाढलेला आहे. तर जनरली पाण्यामध्ये 2 ते 3 मिलीग्राम पर लिटर इतका ऑक्सिजन विरघळलेला असतो.